नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्या कुटुंबामधील जर का कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा किंवा वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 3 महिन्याचे अनुदान वितरित केले जाणार आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत राहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे मे ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्यासंदर्भात दिनांक 8 मे 2024 रोजीचा हा शासन निर्णय। मित्रांनो, सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी ₹41,87,48,760 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी ₹17,17,25,840 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखा अनुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी एकूण 10,46,87,190 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी एकूण 4,29,31,460 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे। आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी ₹10,46,87,190 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी एकूण 4,39,31,460 रुपये इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरित केला आहे। सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे मे ते जुलै 2024 या कालावधीकरता वेतन या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे, अशा देखील सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, दिलेल्या विवरणपत्रानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना माहे मे ते जुलै 2024 करिता पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या विभागांसाठी एकूण 10,46,87,190 रुपये एवढा निधी वितरित करण्यात आला आहे। तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या विभागासाठी एकूण 4,29,31,460 रुपये एवढा निधी वितरित करण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना एकूण 3 महिन्याचे 1,500 रुपये महिना याप्रमाणे 4,500 रुपये एवढे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। या संदर्भात अजून जशी काही नवीन अपडेट येईल तशी माहिती तुम्हाला देण्यात येईल। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।